एक लहान मुलीवर तिच्या लहानपणी अन्याय झाला असेल, पण एकदा ती 16 ते 18 वर्षांची झाली, 25 किंवा 35ची झाली, तर ती त्या अन्यायाला आत्मसात करते. आपण ज्या लिंगभेदाबद्दल बोलतोय ना, तो फक्त पुरुषच करतात असं नाहीये. महिला इतर महिलांसोबत सुद्धा हे करतात. आणि सगळ्यात खतरनाक बाब ही आहे की महिला खुद्द स्वतःच्या विरोधात सुद्धा हा भेदभाव करतात. त्यामुळे अखेरीस जबाबदारी तर महिलेला स्वतःलाच घ्यावी लागेल ना. इतरांनी तुमच्यासोबत जे केलं ते झालंच, पण तुम्ही स्वतःचं वाईट कशाला करताय? इतरांनी तुमच्यावर काही प्रभाव टाकले, काही संस्कार दिले, कारण तेव्हा तुम्ही दुर्बळ होता म्हणून त्यांना तुम्ही स्वीकारलं. पण आजही ते का स्वीकारताय? आता तर 18च्या झालात ना. सगळ्यांनाच माहिती आहे की मी महिलांचा हितैषी आहे, म्हणून महिलांनाच विचारेन. मी विचारतोय, तुम्ही ही वाटाघाटी का म्हणून स्वीकारता? जोपर्यंत स्त्री स्वतः आपल्या प्रगतीसाठी आणि मुक्तीसाठी पुढाकार घेत नाही, तोपर्यंत दुसऱ्यांची तक्रार करणं किंवा त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं फारसं उपयोगाचं ठरत नाही. ज्याला आपलं आयुष्य वाचवायचं आहे, ज्याला स्वतःमध्ये सुधारणा करायची आहे, त्याने आपली जबाबदारी स्वतः घ्यायला हवी. ज्याला स्वातंत्र्य हवंय त्याने संघर्ष करावाच लागेल.